उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं इंडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. काश्मीर येथे आतंकवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात भाजपा आक्रमक, पाकिस्तान असलेल्या नावाचं पोस्टर्स जाळून केला घटनेचा निषेध. तर मनपातील स्वच्छतागृह बंद असल्याने सामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांची तारांबळ. पाणी टंचाईबाबतच्या नागरिकांच्या अडचणी तत्परतेनं सोडवा, विभागीय आयुक्तांचं पाणी टंचाई व पाणी पुरवठ्याबाबत थेट संवादात प्रशासनाला निर्देश. संवाद मराठवाड्याशी उपक्रमांतर्गत 8ही जिल्ह्यातील नागरिकांनी मांडल्या आपल्या अडचणी. आता बघूया सविस्तर बातम्या. काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच घटनेचा निषेध करत भाजपच्या वतीने देशभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज भ्याड हल्ल्याचा निषेध करत छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या नावाची पोस्टर्स जाळून आंदोलन करण्यात आलंय. आमची मागणी ही आहे की काश्मीरमध्ये ज्या प्रकारे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेने जो हल्ला केला त्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलो आहोत. त्याचबरोबर ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत. आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते या सगळ्या लोकांच्या परिवाराच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहेत. काय सांगाल, काय भूमिका ही आहे की काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला हिंदूंवर झाला आणि त्या हल्ल्याचा तीव्र निषेध आणि त्या मृत पडलेल्या सगळ्या नागरिकांच्या साठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेने जो भ्याड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याला अत्यंत चोख असं उत्तर आपण द्यावं, यासाठी आम्ही माननीय गृहमंत्री, माननीय आमचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांना आम्ही देणार आहोत की परत एकदा कधी अतिरेकी संघटनेचा हल्ला त्यांचे करण्यास धजवणार नाहीत अशा प्रकारची एक मोठी चाल आपण पाकिस्तानवर करून जावी आणि ह्या अतिरेक्यांना समूळ नष्ट करावं. ज्या ज्या अतिरेक्यांनी हिंदू नागरिकांना, प्रवासी नागरिकांना वेचून मारलं त्याचा बदला हा तेवढाच भयान आणि त्याच्यापेक्षा 100 पट भयाव असला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. या पाकिस्तानी क्रूर, भ्याड, धर्मवेडे या आतंकवाद्यांचा आणि त्यांना साथ देणाऱ्या पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत. आज त्यांनी जो हल्ला केला तो भ्याड हल्ला होता. त्यांच्यामध्ये भारताला तोंड देण्याची शक्ती नाही, त्यामुळे त्यांनी आपल्या निराधार या पर्यटकांवर त्यांनी हल्ला केला. आज आपले 26 पर्यटक मारले गेले. भारत ही गोष्ट कधीच विसरणार नाही. या अतिरेक्यांना पकडून, मारून, ठेचून त्यांना जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. आणि आजपर्यंत भारताची जी सहिष्णुतेचं धोरण आहे, जो भाईचारा आहे, ती सहनशक्ती आता संपलेली आहे.
आता जे पाकिस्तानला आपण भाईचारा म्हणून मदत करत होतो, त्यांचं दाना पाणी सगळं बंद करून आज सीमा सुरक्षा कडक करून आज कठोर कारवाई पाकिस्तानवर करण्याची वेळ आली आहे. मनपा प्रशासनाने नुकतंच मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लाखो रुपये खर्च करून नवीन स्वच्छतागृह उभारलं. त्याचं उद्घाटन पार पडलं, ते पण स्वच्छतागृह सुरू करण्यात आलं नसल्याने नागरिकांचा रोष वाढतोय. तर मनपातील तळमजल्यावरील स्वच्छतागृह बंद असल्याने सामान्य नागरिक सह कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. महानगरपालिकेच्या मुख्यालयात असलेले स्वच्छतागृह अचानक बंद करण्यात आल्याने मनपात येणाऱ्या नागरिकांची व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. लाखो रुपये खर्च करून मुख्यालय प्रवेशद्वार जवळ नवीन स्वच्छतागृह सुद्धा कुलूप लावलेले आहे. महानगरपालिकेच्या तळमजल्यावरील व पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृह मुतारी गेल्या 2-3 दिवसांपासून अचानक बंद केल्याने येथील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी जावं लागत आहे. तर काम निमित्त आलेल्या नागरिकांना सुद्धा गैरसोय होत असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे आयुक्त कार्यालय शेजारी असलेल्या स्वच्छतागृहामध्ये दारू बाटल्या पडलेल्या आढळून आल्या आहेत. मनपातील स्वच्छतागृह साफसफाई करण्यासाठी खास एजन्सी नेमण्यात आली असली तरी योग्य प्रकारे त्याची देखभाल होत नसल्याचं सध्या चित्र दिसत आहे. मनपा प्रशासनाने नुकतंच मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लाखो रुपये खर्च करून नवीन स्वच्छतागृह उभारलं. त्याचं उद्घाटन सुद्धा पार पडलं, ते पण स्वच्छतागृह सुरू करण्यात आलं नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. तर मनपातील तळमजल्यावरील स्वच्छतागृह बंद असल्याने सामान्य नागरिकसह कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये 10 विभागामध्ये मेळावे घेतले आहेत. 14 तारखेला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला मंत्र्यांच्या घराबाहेर रक्तदान करणार आहोत. रक्त यज्ञ करून रक्त सांडण्याची वेळ येऊ देऊ नका असं म्हणत निवेदन देऊ, असं प्रतिपादन बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. 10 विभागात आमच्या महाराष्ट्रात 10 विभागात मेळावे घेतले आहे. संताजी धनाजींना पुरस्कारित करू आणि यासोबत कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या 6,000 रुपये महिन्यासाठी आणि अधिक 2 मागण्यासाठी आम्ही जे लढाई सुरू केली. 14 तारखेला संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार आहोत. रक्तदान करून रक्तयज्ञ देऊन रक्तदानातून त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. आम्हाला रक्त सांडवायची वेळ देऊ नका देऊ. आम्ही रक्तदान करून आमची ही मागणी पूर्ण केली आणि त्यांच्या वचननाम्यात आहे. ते कोरा कोरा म्हणणारे बोला बोला म्हणतोय आम्ही, बोला बोला त्यांना बोलते करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे. 14 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्याच मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान करून एक अनोखा आंदोलन आम्ही छेडतो आहे कर्जमाफीसाठी. आणि तिथून जर सरकारला जाग आला नाही तर नागपूरला तारीख निश्चित केली नाही. पण बच्चू कडूंनी दिव्यांगांच्या मुद्द्यावरती बोलताना समाजातील विषमतांवरती तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मी नसतो तर हे स्टेजवरती सोडाच या हॉलमध्येही आले नसते असं म्हणत त्यांनी समाजातील मानसिकतेवरती बोट ठेवलाय. इतर राज्यातील दिव्यांगांना जास्त मानधन असताना महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी ही प्रमुख मागणी छत्रपती संभाजीनगरमधून बच्चू कडू यांनी केली आहे करतो असं सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला. पक्षात काम करताना काही मिळेल या अपेक्षेने नाही, काय देता येईल हे पहा. बच्चू कडूंनी दिव्यांगांच्या मुद्द्यावरती बोलताना समाजातील विषमतांवरती तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मी नसतो तर हे स्टेजवर सोडाच हॉलमध्येही आले नसते असं म्हणत त्यांनी समाजातील मानसिकतेवरती बोट ठेवलं. इतर राज्यातील दिव्यांगांना जास्त मानधन असताना महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी ही प्रमुख मागणी केली. राज्यात 288 आमदार, खासदार, मंत्री आणि पंतप्रधान आहेत, पण अजूनही लोकांना पाणी मिळत नाहीये अशा शब्दात बच्चू कडूंनी राज्य शासनावरती सुद्धा टीका केली. यवतमाळच्या माऊलीच्या मृत्यूचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेवरती संताप व्यक्त केला. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा.
रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। छत्रपती संभाजीनगर विभागातील टंचाईग्रस्त गावामध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी कमी पडणार नाही याची दक्षता संबंधित जिल्हा प्रशासनाने घ्यावी। पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा। पाणी टंचाईबाबत नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवावा अशा निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिलेत। विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून संवाद मराठवाड्याशी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्याअंतर्गत आज ऑनलाईन वेबिनारचं आयोजन करण्यात आलं। या वेबिनारमध्ये विभागीय आयुक्त गावडे यांनी पाणी टंचाई व पाणी पुरवठा या विषयावरती विभागातील नागरिकांशी थेट संवाद साधला। यावेळी अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, अपर आयुक्त डॉक्टर आनंद गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेसी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय कोळी उपस्थित होते। वेबिनारमध्ये संबंधित जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सहभागी झाले।
छत्रपती संभाजीनगर विभागातील 8ही निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील टंचाई स्थिती व उपाययोजनांबाबत माहिती दिली। यावेळी अपर आयुक्त खुशालसिंह परदेसी, अपर आयुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी पाणी टंचाई याबाबत शासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली। यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील 8ही जिल्ह्यांमधून नागरिकांनी संवादात सहभाग नोंदवला। गुरुवारी जैन समाजातर्फे खुलताबाद तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देण्यात आलं। तालुक्यातील वेरूळ येथील शेकडो जैन समुदायाच्या सदस्यांनी शांतपणे दृढ निदर्शने करून विलेपार्ले येथील 90 वर्षे जुने दिगंबर जैन मंदिराचा अलीकडेच पाडण्यात आलेल्या विध्वंसाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केला। यावेळी जैन समाज बांधवांतर्फे ज्येष्ठ नागरिक निर्मल कुमार ठोलिया, प्रेमचंद पाटणी, जयचंद पाटणी, शांतीलाल अजमेरा, गुलाबचंद बोराळकर, अनिल कुमार काला, सुकुमार नवले, महेंद्र जैन, संतुलन शहा, संजय महाजन, अतुल बांदे, आनंद गंगवाल, पंकज छोले, राजकुमार पांडे यांच्यासह जैन बांधव सहभागी होते। यावेळी जैन महिला मंडळानेही या घटनेचा तीव्र निषेध केला। मुंबईत मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ जैन समुदायाकडून खुलताबाद तहसील प्रशासनामध्ये निवेदन देण्यात आलं। यावेळी जैन महिला मंडळानेही या घटनेचा तीव्र निषेध केला। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल, खुलताबाद। महावीर भगवान का यही संदेश है, जियो और जीने तो पूरे जैन लोग जो अत्यंत अहिंसा प्रियता को लेकर अपना जीवन जी रहे हैं। छोटे से छोटे प्राणी की भी हिंसा उनके द्वारा संभव नहीं है। फिर ऐसे व्यक्तियों को, ऐसे समाज को आज ये जो विलेपार्ले में घटना हुई है उसके बारे में समाज ने तहसीलदार साहब से और सभी शासन से विनती करते हैं कि ये निष्पाप जैन धर्म के लोगों को न्याय मिले। यही हमारी सबकी ओर से आज खुलताबाद तालुका के पूरे जैन बांधवों की तरफ से तथा जितने भी जहाँ भी मंदिर, मस्जिद, गिरजाघर, गुरुद्वारा हो उसका बारे में सम्मान होना है। सम्मान दीजिए, सम्मान लीजिए, ये जैन धर्म का पहिला तत्व है। हा मंदिर तोडण्यात आलेला आहे, बिना बीएमसीचा अधिकारच नव्हता बगर कोर्ट ऑर्डरचा तोडण्याचा। बीएमसीनी मंदिर तोडलं कसं काय? त्यामुळं आम्ही जे आहे सगळे वेरूळ जैन सकल समाज, वेरूळवरून सगळे जैन मंदिरातले मुलं, समाज, लेडीज, जेंट्स सगळे टोटल जैन सकल दिगंबर जैन समाज आम्ही खुलताबाद येथे तहसीलला जात आहे। महाराष्ट्राची राजधानी जे मुंबई आहे, मुंबईच्या विलेपार्लेच्या एरियामधला जे जैन मंदिर मोठं होतं, दिगंबर जैन मंदिर, तर त्याचा विध्वंस केला तिथल्या बीएमसीने। तर त्याच्यामुळं आम्ही एक जाहीर निषेध म्हणून फेरी काढीत आहोत, तहसीलदारला निवेदन देणार आहोत, अशा प्रकारचे आमचं ठरलेलं आहे। पूर्ण जैन समाजाचं, वेरूळ सकल जैन समाज। आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड आगारामध्ये दाखल झालेल्या नवीन 5 अत्याधुनिक बसचं लोकार्पण माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर व आमदार सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालंय। आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड आगारासाठी 10 अत्याधुनिक बस मंजूर झाल्या असून त्यातील 5 बसेस आज सिल्लोड आगारास प्राप्त झाल्यात। उर्वरित बसेस लवकरच सिल्लोड आगारात दाखल होणार असल्याची माहिती अब्दुल समीर यांनी यावेळी बोलताना दिली। नवीन अत्याधुनिक बस सेवा अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे साध्या दरामध्ये या बसने प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन अब्दुल समीर यांनी केलंय। यावेळी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी नवीन बसमधून शहरात फेरी मारली। नवीन बस अतिशय आरामदायी असल्याची प्रतिक्रिया यावेळी अब्दुल समीर यांनी बोलताना दिली। दाखल झालेल्या नवीन बसमुळे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। याबद्दल अब्दुल समीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार अब्दुल सत्तार यांचे आभार मानले। सिल्लोड आणि सोयगाव आगाराला नवीन बस मिळाव्यात तसेच दोन्हीही बस स्थानकामध्ये विकास कामे करणे, प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासंदर्भात दिनांक 18 मार्च 2025 रोजी मुंबई येथे आमदार अब्दुल सत्तार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली होती। सिल्लोड व सोयगाव आगारास प्रत्येकी 20 नवीन बसेसची उपलब्धता करून देण्याची मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली होती। त्यानुसार मंत्री प्रताप सरनाईक यांनी सिल्लोड आगारासाठी तात्काळ 10 बसेस प्राथमिक स्तरावरती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला।
त्यातील 5 बसेस आज सिल्लोड आगारास उपलब्ध झाल्या आहेत. त्याचाच लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. कार्यक्रमाचा प्रास्ताविक आगार प्रमुख विजय काळवणे यांनी केला. सूत्रसंचालन सुनील जयस्वाल यांनी, तर शेवटी वाहक बद्रीनाथ भालगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुका प्रमुख मारुती पाटील वराडे, माजी नगरसेवक रऊफ बागवान, विठ्ठल सपकाळ, शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, शेख सलीम हुसेन, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बनसोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख जावेद, आगार प्रमुख विजय काळवणे, स्थानक प्रमुख विकास चव्हाण, वाहतूक निरीक्षक किरण अवसरमल, कृष्णा कावळे, वाहतूक निरीक्षक सरफराज पठाण, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सल्लागार शेख इम्रान, शाखा अध्यक्ष हरी शेळके, सचिव गजानन केनेकर, रुग्ण कल्याण समितीचे हाजी मोहम्मद हनीफ मानसिंग राजपूत, राजेश्वर आरके, शेख वसीम, मनोहर आरके, सुनील पांडुरंग दुधे, भाऊराव दुधे, धम्मा दांडगे, फहीम पठाण आदींची उपस्थिती होती. सिल्लोड आगारामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आणि आपल्या विभागाचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या दोघांच्या बैठकीमध्ये 18 मार्च 2025ला ज्या बैठकीमध्ये ठरलेला विषय होता की आपल्या सिल्लोड आगाराला जवळजवळ 20 बसेस उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आमदार साहेबांनी केली होती. त्या मागणीला आपले परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांनी मान्यता दिली आणि आज आपल्याकडे पहिल्या टप्प्यामध्ये 5 बसेस आपल्या सिल्लोड आगाराला सुसज्ज या ठिकाणी उपलब्ध झाल्या. आपण बघू शकतो इतकी नवीन आणि इतकी सुसज्ज चांगली बस या ठिकाणी आपल्या सिल्लोड आगाराला उपलब्ध झाली. त्याबद्दल मी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांचा आणि आपल्या विभागाचे आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा या ठिकाणी आभार मानतो. त्यांचा अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला या सिल्लोड आगाराला, सिल्लोड तालुक्याला 2 चांगल्या पाच सुसज्ज नवीन बसेस दिल्या आणि आणखीन आपल्या बसस्थानकाचा जो विकास करायचा आहे. आता DM साहेबांची चर्चा झाली. मंत्री महोदयांचे, परिवहन मंत्री महोदयांचे आणि आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या माध्यमातून आपल्या सिल्लोड आगाराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व व्यवस्थित सर्व कामं या ठिकाणी होणार आहेत. व्यवस्थित सर्व कामं होणार आहेत आणि भविष्यामध्ये आपल्या सिल्लोड आगाराला 20 बसेस या ठिकाणी भेटणार आहेत टप्प्याटप्प्यानं. आता आपण बघितलं इतका चांगला सस्पेन्शन आपल्या या नवीन बसेसचा आहे. वयोवृद्ध लोकांना, महिलांना, ज्या दिव्यांग असतील त्यांना, लहान मुलांना कुठलीही अडचण या ठिकाणी होणार नाही. एकदम चांगला सस्पेन्शन या गाड्यांचा आहे. दूरचा प्रवास सुद्धा व्यवस्थित, लांबचा प्रवास सुद्धा व्यवस्थित करू शकतात हे बसेस. म्हणून एक चांगली सुविधा या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाली. किती जरी आभार व्यक्त केला मंत्री महोदयांचा आणि आमदार साहेबांचा तरी कमी आहे. मी आज आपल्या माध्यमातून सिल्लोड शहराला ज्या 5 आगारामध्ये 5 बसेस उपलब्ध झाल्या त्याबद्दल मी सर्व प्रवाशांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की त्यांनी त्या चांगल्या सुसज्ज बसेसचा वापर करावा. सर्व प्रवाशांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आणि सिल्लोड आगारातील DM साहेबांसोबत सर्व अधिकारी, त्यांचे सर्व कर्मचारी या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. शिवसेना उभाटाच्या वतीने मागील काही दिवसांपासून पाणी प्रश्नावरती आंदोलन छेडण्यात आल्यानंतर गुरुवारी संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी प्रश्नांबाबत नवीन पाणी पुरवठा योजनेची जायकवाडी येथील जॅकवेलची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थळ पाहणी केली. या प्रसंगी मनपा आयुक्त जी श्रीकांत उपस्थित होते. महानगरपालिकेसाठी मंजूर नवीन पाणी पुरवठा अमृत 2.0 योजनेची जायकवाडी येथील जॅकवेल व 39 किलोमीटर पाईपलाईनची शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज 24 एप्रिल रोजी स्थळ पाहणी केली. शहराच्या पाणी पुरवठ्यानिमित्त नव्याने होत असलेल्या या योजनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी तसेच अद्यापपर्यंत झालेल्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेऊन प्रशासनाला येणाऱ्या अडचणीची माहिती घेत कामकाजाविषयी समाधान व्यक्त केलं. संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी पुढील 50 वर्षांच्या भविष्याच्या दृष्टीने 2500 मिलीलीटर व्यासाची ही योजना एक मोठा प्रकल्प आहे.
सदरील योजनेचं काम सुरू असलेल्या कामकाजाच्या वेळेस प्रशासनासमोरील अडचणी समजून घेण्यासाठी मी तिथे आलो असल्याचं त्यांनी सांगितलंय। या योजनेचं आगामी काळातही काम जलद गतीने सुरू ठेवण्यात यावं अशा सूचना अंबादास दानवे यांनी यावेळी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना केल्या। या प्रसंगी मनपा आयुक्त जी श्रीकांत, महानगर प्रमुख राजू वैद्य, उपजिल्हा प्रमुख संतोष जेजूरकर, दत्ता गुरडे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, तालुका प्रमुख मनोज पेरे पाटील, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, नंदू लबडे व दिनेशराजे भोसले उपस्थित होते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। काश्मीर येथे आतंकवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात भाजपा आक्रमक, पाकिस्तान असलेल्या नावाचं पोस्टर्स जाळून केला घटनेचा निषेध। तर मनपातील स्वच्छतागृह बंद असल्याने सामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांची तारांबळ। पाणी टंचाईबाबतच्या नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा, विभागीय आयुक्तांचं पाणी टंचाई व पाणी पुरवठ्याबाबत थेट संवादात प्रशासनाला निर्देश। संवाद मराठवाड्याशी उपक्रमांतर्गत 8ही जिल्ह्यातील नागरिकांनी मांडल्या आपल्या अडचणी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।